गुड मॉर्निंग मित्रा, गुड मॉर्निंग. डब्यावर बसशील राव. डब्बा लांब येले. काय म्हणतो भावा? काय नाही. वेलकम बॅक टू द चॅनल आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण हरीसाठी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज मध्ये फोन घेतला होता. तर आता फोन कन्फर्म ऑर्डर होण्यापर्यंत तिथून पुढचं पण प्रोसेस असती की आता आम्ही काय केलं होतं, फोन एक्सचेंज ऑफर पण घेतली होती त्याची, आपल्या फोनची व्हॅल्यू वगैरे. आता मग जाऊन आम्हाला तिथं आधीच्या फोनची व्हॅल्युएशन काय होतं ते पण डिस्कस करायचे. त्यानंतरून मग ते आपल्याला बॉक्सची ओपन डिलिव्हरी देणार. त्यानंतर एक OTP असतो, आधी ओपन बॉक्स डिलिव्हरी घ्यायची, नंतरून तो OTP द्यायचा असतो त्यांना. तर तिथं जाऊन तुम्हाला अजून सांगतो की कसं काय असते प्रोसेस. तर बघत राहा ब्लॉग. बाय. कॅश आणली का? कॅश पेमेंट केलंय दादा. ते नाही रे, एक्स्ट्रा कॅश. बघू काहीतरी मॅनेज करू. मित्रांनो, तर आम्ही पोचलो. अरे यार, इथं यांनी गाडी बघ कशी लावली, मंद माणूस होता. आम्ही आहे ना पलीकडच्या साईडने उतरतो. हो, तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत त्या ऑफिसला, फ्लिपकार्टच्या ऑफिसला. तर लेट्स गो, बघू काय विषय कसं काय राहतोय. व्हिडिओ काढायची होती तर काय चालू केलं यांनी, सगळ्या व्हिडिओचा लाईट नाही रे बाबा. शूज बघ माझे. मित्रांनो, तर एक्सचेंज करून फोन मी घेणार होतो, पण त्यांना जस्ट एक आम्ही रॅन्डम फोन दाखवला. रॅन्डम म्हणजे जो एक्सचेंज करणार होतो तो. त्यानंतर ते म्हणतात की खूपच इश्यू आहे, कमी आहे, असं तसं. 12,000 म्हणतात ते iPhone 13चे. तर आम्ही असं करतोय की आता तिथं कॅश भरतोय आणि त्यानंतर मग काय करणार नंतर. बाहेर विकायचं. बाहेर विकून मग बाहेर उलट जास्त प्राइस भेटेल आपल्याला. बाहेर चांगली प्राइस भेटत रे. लईच कमी. तो स्वतः बोलतोय ना, स्वतः बोलतोय की मी माझ्या घरचे मोबाईल फ्लिपकार्टला एक्सेस करत नाही बोले. फ्लिपकार्ट वाले छोट्या छोट्या गोष्टीत म्हणजे हे करतात. चल, कॅश तर आली आपल्याकडे सगळी. वो कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो झाला बाबा. आपण इथे थांबलोय. अजून 2-3 तास थांबू, पण आज मोबाईलच घेऊन नाही जायची. किडनी आहे का जागा? गायब रे, राईटची गेली. राईटची किडनी विकू फोन घेतले रे आम्ही, आणि आता फोनच भेटना. आणि फोन तिथं हरवला यांनी. नजर काढून बसलाय रे मित्र माझा, नजर काढून बसलाय. कधी भेटते, कधी काय होते. तोंड एक्साइटमेंट. आता एक्साइटमेंट, आता भीतीच दिसते तुम्हाला. भीती आधी ती सेल साठी, आणि आता हे सोप्पा असतंय का? तोच आहे का ट्रक? नाही रे, आता ते ट्रकच रिपीट होत आहेत. नाही मित्रांनो, आम्ही आता यांचं दुसऱ्या स्टोर नाही काय म्हणतात, हब म्हणतात, दुसऱ्या डिलिव्हरीच्या हबला चाललोय. की तिथं आहे का फोन चेक करायला. इथं तर भेटलं नाही आम्हाला, लय वेळ थांबवलं आम्हाला यांनी इथं. काय म्हणतो अरे, फ्रस्ट्रेट झालो. खरंय, फ्रस्ट्रेशन तर होतंय, कारण की एक एक्साइटमेंट असते, त्यानंतर ती गोष्ट जेव्हा भेटत नाही ना. दुसऱ्या जागी पोहोचलोय आम्ही. तिकडं करतोय, म्हणजे ते म्हटले ना मला इकडं जा करून, पण आम्ही आलो चेक करायला. आधीच डिलिव्हरी हवे ना, ते जुनं आहे, तिथं लोड हँडल होत नसन, म्हणून यांनी नवीन खोललंय. इथं आधी गुरुनानक स्टोर होतं, माहितीये का? माहिती आहे. तर तेच आहे. थांब जरा 2 मिनिटं. अरे विषय काय माहिती का, त्यांना एक्सपिरियन्स असतंय आणि ते मेन असन, आणि हे त्यांना लोड हँडल होत नाही ना, म्हणून त्यांनी आता नवीन बनवलेलं आहे. माहिती काय दाखवतोय माहितीये का? काय की मोबाईल ह्या त्या हब मध्ये काल बी म्हणले ना, आज बी म्हणला देव. अरे कसं असतं माहिती का, आता त्यांनी ते स्कॅन कधी करतात, जेव्हा येईन तेव्हा नाही करत. मग जेव्हा काय म्हणतात त्याला, डिलिव्हरीला ते निघायचं असेल ना, तेव्हा स्कॅन करतात. मेसेज बघ एकदा कधी येतो, जेव्हा निघतो ना तेव्हा तळेगावला पोहोचले असं येतो, आणि त्याच्यानंतर डिलिव्हरीला निघाले ते लगेच येतात मेसेज. ते शिपमेंट इन केलीच नाही ना अजून. हा तेच म्हणतोय, शिपमेंट इन करतात, इन करायची असती, त्यांनी इन नाही केली. आपलं समोर इन करत बघितलं नाही का? म्हणजे आलेलं असतं, पण यांनी तर बघायला पाहिजे होते रे किती मोबाईल, मोबाईलचे आपले ऍड्रेस बघायला पाहिजे होते ना. कोणी आपण मोबाईलचे बॉक्स पडलेले होते ना. अरे आपल्याला नाही देत रे, अथॉरिटी नाही आपल्याकडे, आणि आपण बाहेरचे ना रे येडे. आपण काय चोरी वगैरे झाल्यावर आपण ते थोडे ना आपल्या डोक्यावर टाकणार आहे. जे काय होणार आहे ते त्यांनाच होणार आहे ना, म्हणजे वरतून काय होणार आहे ते. त्यांना भेटलं नाही का अजून?
तो फोनच लावतोय सगळे बघतोय आज आलेलं सगळं लाईनीत. हा का मित्रांनो, तर त्या दिवशी आम्हाला फोन तर भेटलाच नाही, पण आम्ही खूप दिवसानंतरून गेलो. ॲक्च्युली फोन हरवला होता आमचा, खरी गोष्ट. तर बघा काय होतं कसं काय. आणि हा ॲक्च्युली हरीचा आम्ही एकच फोन घेतला होता. त्यानंतर हरीने त्याच्या फ्रेंडसाठी पण अजून एक फोन घेतला. तर 2 फोन ॲक्च्युली आम्ही मागवले. तर येस नावाने वो इधर अपना भाई आ गया एक. आला भेटला की नाही पार्सल? याचा नाही आला अजून, याचा हरवला होता, याचा तिकडे भेटलाय परत. त्यांनी स्कॅन इन केलंय. आता इथे रिसिव्ह झाला नाही, आता तिकडे रिसिव्ह झालाय नवला कुंभेला. तिकडे उद्या येणार तो. आणि आता या भावाचा आलाय. 23ला एकदा रिसिव्ह झाला होता. 23ला रिसिव्ह झाला, लेफ्ट झाला होता. आज परत त्यांनी रिसिव्ह केलाय. अरे माझा तिकडे परत रिसिव्ह झालाय तिकडच नवला कुंभेला. हरवला होता, सापडलाय त्यांना आज. येईल की इकडे तिकडे सापडलं म्हणलं आजच्या गाडीने. अजून एक मागवला होता, त्याचा येईल ना आता. माझा ऍड्रेस आहे माझा ड्रेस आहे, माझ्या अकाउंटवर मागितला होता. आम्ही अंदर जातोय. नाही रे, काय नाही रे दादा की ओटीपी मध्ये होईल. ब्लॉग मध्ये टेस्ट करतोय रे कंटेंट साठी. भाऊ तू टाकशील तोपर्यंत आम्हाला येणार की भाऊ व्हिडिओ काढून कसा म्हणून तुला मत तुला काय करायचं तिकडे बाहेर रोडच्या पलीकडे आहे ना, तू काय पण कर, व्हिडिओ काढ तिकडे काढ, तिकडे नाही होत ह्याचा तो IME नंबर असतो ना, बघतो कुठे आहे आता सिरियल नंबर आणि ते ना इथं हे असतं. हा क्लिअर आहे, डेंट वगैरे क्लिअर आहे. आय नंबर बघतो इथं येते सिरियल नंबर. हा बघा आय नंबर चेक नाही करू सर्च कर. मी करतो नाही ते तू कर ना. काय हे का सिरियल नंबर बघ, चेक कर. M227 बरोबर आहे. 30 हो गए तो ये नहीं मिलेगा भाई. क्यों कैंसिल कर दो, फिर से मंगाओ. 30 हो गए तो नहीं बरोबर है. बस इतना टेस्ट ऑटो डिलीवरी हो गया. डन. ओके. हाँ लेकिन अभी एक सेकंड स्टोरेज हो गया. डिलीवरी का नंबर नंबर क्या आ गया तो सब आ बोला गया तो रात को बोला चांगला आहे. कल आना, कल देखता तो विभाग को 3 दिन से हम चक्कर काटे. तो अभी देखो ना, दुकान से लेने का तब तक मिल जाता दुकान में. 65,000 दादा काय हा ना 44 ला इथे पडला. मग तेवढं पार करायला लागणार ना. थांबावं लागणार रे एकदम. नाही ना सगळं काय ऑर्डर केलं की लगेच काय चुकलं तर लगेच कुठे दादा आम्ही तुम्हाला माहिती 25 नंबर टाकायचा असतो. सॉरी एक दिला ना तुला लगेच हो, मी त्या दिवशी दादा आउटफॉर डिलिव्हरी एक 2 होते तुमचे. एक लगेच तुला भेटला लगेच दिला का जो भेटला नाही तो कसा मी तुला देऊ लगेच. माझ्याकडे मेसेज करतो मी. आयफोन 16 नॉट ऍक्टिव्हेटेड. Done. ओटीपी कुठे आहे? मेसेज दे करा मोबाईल. आज उद्या नमस्ते इंडियन सर्वर. परत 4:30 वाजता मदरावला युअर आयटम रिसिव्ह. लेट्स गो न्यू फोन. कॉंग्रॅच्युलेशन भाई लोग. उसका ही नहीं यार. ते कितने मिला देखो, कितने मिला? 50. गेल्या वेळेस जो 15 ला होता ना रेट, तो 16 ला आहे. ठीक आहे चालतंय, भेटू. तर गाईज अनुषचा व्लॉग मी कंटिन्यू करतोय. ॲक्च्युली अनुष येऊ शकला नाही. आम्ही इथं दुर्गा रोडला आलतो. डायरेक्ट अरे भाईचं पार्सल एक 7 मिनिटापूर्वी रिसिव्ह झालं. आम्ही आलो इथं. बघू शकता आता कसं काय होतं. सरांचा फोन फायनली भेटणार आहे. बघू. क्या होता है.
दिले ते तसं त्यांनी फाडायला ना, काय करणार. बस. शंभर कडे. अरे भैया मग एवढ्या दिवसातून पार्सल आले. हा ना. काय तर येस गाईज, आता आपण आलो व्हिडिओच्या कन्क्लुजनकडे. आता कन्क्लुजनला मी 2 फॅक्टर घेईल, कारण की एक तर तुमचा राहील एक्सपिरियन्स आणि दुसरा राहील तुमची सेविंग. जेव्हा तुम्ही कधी पण फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये फोन घेता तर तुमची पहिली गोष्ट एक्सपिरियन्स खराब होतो. एक्सपिरियन्स खराब कसा होतो, कारण की यू कांट अनबॉक्स युअर फोन, म्हणजे स्वतः नाही काय असतं. त्यानंतर ते भरपूर वेगळे काय काय चिकटपट्ट्या आहे त्या XYZ सारखे लावून येत असतं. म्हणजे पर्सनली मला नाही आवडणार ते. दुसरी गोष्ट अशी की सेविंग्स. आता हा, जर तुम्ही सेविंग्स ओरिएंटेड असाल खूपच, हा बाबा तुम्हाला सेविंग्स खूप गरजेची आहे, म्हणजे प्रत्येकाला असती प्रत्येकाला, तर पैशाला घेऊन तुम्ही खूपच हे असाल तर यू कॅन गो विथ फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज. त्याच्याने तुमचं काय होणार आहे, एक्सपिरियन्स खराब होणार आहे. तेच जर तुम्ही कॅश जाऊन घ्याल आणि डायरेक्ट पेटी पॅक बॉक्स आणाल, स्वतःच्या हाताने अनबॉक्स कराल, ते एक वेगळं असतं सुख वगैरे, नाही का. आता मी एक्सपिरियन्स केलं आहे ते म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर दॅट्स इट. हे माझे 2 फॅक्टर्स आहेत. तर जर तुम्हाला सेविंग्स करायचे असतील आणि कमी प्राईजमध्ये एक व्हॅल्यू फॉर मनी फोन घ्यायचा असेल, यू कॅन डेफिनेटली गो विथ दॅट. आणि जर तुम्हाला असं असेल की नाही ब्रो है ब्रो कॅश है बहुत है, जाने का कैश लेने का, उठाने का, साक फोन वापरने का, देखो भाई फ्लेक्स करने का, दॅट्स इट, गो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा आय नो एका दिवसात 2 व्हिडिओ येतात, कारण की एक रात्री पोस्ट केली मी, आत्ता लगेच करेन. आणि थोडा आजारी आहे, दॅट्स, म्हणजे तो एक इश्यू नाही आहे. तुमच्यासाठी मी सोय करून ठेवली आहे, तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे उद्या पण. तर लेट्स गो, मिळते जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.